मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे। त्यांनी राजीनामा देण्यामागे कारण असं सांगितलं जात आहे की मागच्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये जो काही हिंसाचार सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। हा जेव्हा राजीनामा त्यांनी दिला त्यापूर्वी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतलेली होती। तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट त्यांनी घेतलेली होती आणि ही भेट घेत असताना त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी हा राजीनामा दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। कारण की मागच्या 21 महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना ज्या आहेत ते सातत्याने समोर येत आहेत। अनेक लोक मारले गेलेले, 600हून अधिक आंदोलनं झाली, अनेक गुन्हे जे आहेत, हिंसाचाराच्या घटना ज्या आहेत त्या समोर येत होत्या। परंतु एन बिरेन सिंग जे आहेत त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नव्हता। परंतु आता असं अचानक काय घडलं की मागच्या काही दिवसांपासून खरं बघायला गेलं तर मणिपूर शांतही होतं, त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देण्यामागचं कारण काय, तर असं सांगितलं जात आहे की काँग्रेसचे जे मणिपूरमधील काँग्रेसचे आमदार आहेत ते त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत होते। इतकंच नाही तर भाजपचे जे काही आमदार आहेत ते देखील काँग्रेसला साथ देणार होते आणि ही घटना घडत असल्यामुळे या घटनेला सामोरं जावं लागू नये यासाठी कुठेतरी एन बिरेन सिंग यांनी राजीनामा आपला जो आहे तो राज्यपालांकडे सुपूर्द केला असंही सांगितलं जात आहे। आपण पाहिलं तर 3 मे 2023 या तारखेपासून मैतई आणि कुकी हा जो समाज आहे यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे, हिंसाचाराच्या घटना ज्या आहेत त्या सातत्यानं मणिपूरमध्ये घडत होत्या। हिंसाचाराच्या अनेक घटना ज्या आहेत त्या समोर येत होत्या आणि त्यानंतर कुठेतरी जे एन बिरेन सिंग आहेत मुख्यमंत्री, त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली जात होती। त्यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। परंतु त्यानंतरही म्हणजे मागच्या 21 महिन्यांपासून हा हिंसाचार चालू असल्यामुळे एनडीएवर म्हणजे जे भाजप आहे, भाजपच्या रिलेटेड जे काही त्यांचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्यावर दबाव वाढत होता आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती वाढत होती। त्यांच्यावर दबाव जो आहे राजीनाम्याचा तो वाढत होता आणि अखेर त्यांनी जे अमित शहा आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर आपला राजीनामा राज्यपाल अजय भल्ला यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। 1 महिन्यापूर्वीच आपण पाहिलं तर जे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग यांनी माफी मागितली होती मणिपूरच्या जनतेची की हा जो हिंसाचार आहे तो मी थोपवू शकलो नाही, मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि संपूर्ण मणिपूर राज्याची माफी मागितलेली होती। ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूया। बिरेन म्हणाले की मला माफ करा, संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी होतं, मला याबद्दल खूप वाईट वाटतंय। 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडलंय त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो। तसंच ते सचिवालयात जेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हाही ते म्हणाले होते की अनेक लोकांनी त्यांचे प्रियजन गमावलेले आहेत, अनेक लोक आपली घरं सोडून गेलेली आहेत, मला खरोखरच खूप वाईट वाटतंय आणि मला सगळ्यांचीच माफी मागायची आहे। असा माफीनामा जो आहे तो जाहीररित्या जे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत एस बिरेन सिंग यांनी मागितलेला होता आणि त्यानंतर आता ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे आणि राज्यपाल अजय भल्ला यांनी त्यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून तात्पुरता कार्यभार सांभाळण्याची विनंती केलेली आहे। ते आता काही दिवस हंगामी मुख्यमंत्री असणार आहेत, त्यानंतर येत्या 2 दिवसांमध्येच नवीन मुख्यमंत्री कोण असणार आहे त्याच्या नावाची घोषणा जी आहे ती त्यांच्याकडून केली जाणार आहे। तुर्तास तरी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।